आणि आता पुढची बातमी आहे नागपूरकरांसाठी दिलासा देणारी। नागपूरमध्ये सुरू असलेल्या संचारबंदीमध्ये काही प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेत। त्यामध्ये पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या ठिकाणांची संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आलेली आहे। त्यामुळे थोडाफार नागपूरकरांना दिलासा आपण म्हणू शकतो, कारण काही ठिकाणच्या संचारबंदीमध्ये शिथिलता दिली आहे तर काही ठिकाणची संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे। नागपूरकरांना दिलासा देणारीच ही बातमी म्हणावी लागेल। संचारबंदी कुठे उठवण्यात आली आहे? नागपूरमध्ये पाचपावली, शांतीनगर, लकडगंज आणि सक्करदरा या ठिकाणी संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे। इमामवाडा इथली सुद्धा संचारबंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे। नागपुरातल्या या 5 ठिकाणी जी संचारबंदी लागू होती ती आता पूर्णपणे उठवण्यात आली आहे, तर जी शिथिल करण्यात आली आहे संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत नागपूरमधल्या कोतवाली भागातली संचारबंदी शिथिल केली आहे। गणेशपेठ आणि तहसील या भागातली संचारबंदी सुद्धा काही अंशी शिथिल केली आहे। त्यामुळे नागपूरकरांना दिलासा म्हणावा लागेल। आज यशोधरा नगरचे पोलीस स्टेशन थाना आहे, तिथे जे कर्फ्यू आहे ते पूर्णपणे लागू आहे आणि कोतवाली, तहसील आणि गणेशपेठमध्ये आपण थोडक्यात रिलॅक्सेशन दिलेली आहे। रात्रीचे 7 ते 10 वाजता रिलॅक्सेशन राहतील। नंतर जे आपले लकडगंज, पाचपावली आणि शांतीनगर पोलीस स्टेशन आणि सक्करदरा पोलीस स्टेशन तिथून कर्फ्यू आपण हटवेला आहे। तर नागपुरातली ही संचारबंदी तर उठवण्यात आलेली आहे आणि काही ठिकाणी शिथिल केली आहे। मात्र या संदर्भात आपण अपडेट तर घेत राहूच नागपूरमधली काय परिस्थिती। तर पुढची बातमी एक सविस्तर बघूयात। नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार असलेल्या दंगलखोरांची आता काही खैर नाही, कारण दंगलखोरांनी केलेल्या नुकसानीची त्यांच्याकडूनच आता भरपाई घेतली जाणार आहे। वेळ पडली तर दंगलखोरांच्या संपत्तीवरती टाच आणून त्याची विक्री केली जाईल। तसंच दंगलखोरांना जरब बसावी म्हणून बुलडोझर फिरवायला सरकार आता मागे पुढे बघणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा निर्वाणीचा इशारा दिला। ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना ॲग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेल्या आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवलं जाणार आहे। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल। महाराष्ट्र में हम लोग अपने तरीके से कार्रवाई करते, जहां बुलडोजर चलाने की आवश्यकता होगी वहां चलेगा। जो पार्टियां मालेगांव की इनको मदद कर रही है, इन्होंने वहां पर जो ऑफिस खोला है, जो आरोपी है, तो वो कनेक्शन तो बिल्कुल दिखाई पड़ रहा है। नागपूर हिंसाचारानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले। पोलीस आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत त्यांनी खडा न खडा माहिती जाणून घेतली। नागपूर देवेंद्र फडणवीसांसाठी फक्त मतदारसंघ नाही तर त्यांचा गृहजिल्हा आहे। नागपूर राज्याची उपराजधानी आहे। नागपुरातच RSSचं मुख्यालय आहे। सध्या नागपूर राज्याचं सत्ता केंद्र बनलंय। त्यामुळे नागपुरात घडलेली घटना म्हणजे थेट देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का असल्याचं बोललं गेलं। याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी आजच्या दौऱ्यात दंगेखोरांवरच्या कारवाईचा ॲक्शन प्लॅन सांगितला। आता जे काही नुकसान झालेलं आहे हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल। त्याची सगळी किंमत काढली जाईल आणि ते दंगेखोरांकडनं वसूल केलं जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाईल। नागपुरात हिंसाचारात सोशल मीडियातल्या अफवांचा मोठा हात असल्याचं बोललं गेलं। त्यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्या कुणाचीही आता खैर नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना ॲग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेल्या आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी बनवलं जाणार आहे। कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दंगा भडकवण्याकरता त्या ठिकाणी मदत केलेली आहे, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे। तर नागपुरातल्या दंगलखोरांना आता योगी पॅटर्नचा सामना करावा लागेल असे संकेतही देवेंद्र फडणवीसांकडून दिले जात आहेत। महाराष्ट्र में हम लोग अपने तरीके से कार्रवाई करते, जहां बुलडोजर चलाने की आवश्यकता होगी वहां चलेगा। जहां गलत काम होगा उसको रौंदा जाएगा, किसी को बख्शा नहीं जाएगा।
नागपूर हिंसाचारात बांगलादेश कनेक्शन आहे का याची अगदी पहिल्या दिवसापासून चर्चा रंगते. याबद्दलही देवेंद्र फडणवीसांनी आज क्लॅरिटी दिली. बांगलादेश कनेक्शनचा पोलीस शोध घेत असले तरी हिंसाचारामागे मालेगाव कनेक्शन फिक्स असल्याचं त्यांनी सांगितलं. इसमें बांग्लादेशी एंगल है या विदेशी हाथ है, ऐसा कहना इस समय उचित नहीं होगा जब तक उसकी पूरी जांच नहीं हो जाती. इसलिए मुझे लगता है कि अभी जहाँ तक मालेगांव का सवाल है तो वो तो दिख ही रहा है, क्योंकि जो पार्टियां मालेगांव की इनको मदद कर रही है, इन्होंने वहाँ पर जो ऑफिस खोला है, जो आरोपी है, तो वो कनेक्शन तो बिल्कुल दिखाई पड़ रहा है. नागपूर हिंसाचार प्रकरणी MDPचा कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर आणि यूट्यूबर मोहम्मद शहजाद खानवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान हिंसाचाराच्या 6व्या दिवशी संचारबंदी कायम आहे. नागपूरमधली परिस्थिती आटोक्यात असली तरी धार्मिक आणि जातीय मुद्द्यांच्या अनुषंगानं संपूर्ण राज्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं मोठं आव्हान सरकारसमोर आहे हे नक्की. त्यामुळे नागपूर हिंसाचार घटनेनंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढची बातमी बघूयात. शुक्रवारी राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली आणि यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही असं म्हटलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे नितेश राणेंना हा टोला लगावला होता. आता अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाजप खासदार नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं. अजित पवारांनी नवा व्यवसाय सुरू केला असेल असा टोला त्यांनी लगावला. अजीत पवार आपके साथ है. हमारी मुस्लिम भाई बहनों को जो भी आंखें दिखाएगा, दो गुटों में झगड़ा लगाकर अमन शांति को भंग करेगा और कानून को अपने साथ में लेने की बात करेगा, तो वो कोई भी हो उसे किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा, माफ नहीं किया जाएगा. इतना ही मैं आप सभी को बताना चाहता हूँ. इफ्तार पार्टी में उन्होंने ये बयान दिया कि मुस्लिम लोगों पर अगर कोई भी बुरी आंखें डालेगा तो हम उनकी आंखें निकाल लेंगे. क्या मालूम नहीं, अजीत पवार ने काम लिया होगा आंखें निकालने का या आंखें साफ करने का, कुछ भी लिया होगा, हमें जानकारी नहीं है उसकी. तर सामान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन घेतलं दर्शन, तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्याची शक्यता. माजी खासदार भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर. आज अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत करणार प्रवेश. नांदेडच्या नरसीत पार पडणार पक्षप्रवेश सोहळा. नागपूरमधील 5 परिसरातील संचारबंदी उठवली तर 3 परिसरातील संचारबंदीत शिथिलता. यशोधरा नगरमधील संचारबंदी मात्र कायम. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआयकडनं क्लोजर रिपोर्ट सादर. सुशांत सिंहचा मृत्यू ही आत्महत्याच असल्याचं रिपोर्टमधनं स्पष्ट. तर या चक्रवर्ती आणि परिवाराला सीबीआयकडनं क्लीन चिट. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. मुंबईतील रस्त्यांच्या घोटाळ्याची चौकशीची मागणी करत शिंदेंवरती आरोप. तर काल भाजप आमदारांकडूनही सभागृहात रस्त्यांचा मुद्दा उपस्थित. सोलापूर अक्कलकोट महामार्गावरती भीषण अपघात. टायर फुटल्यामुळे कारची टेम्पोला धडक. अपघातात 2घांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी. रेल्वेच्या 3ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक. लोकल सेवेवरती होणार परिणाम. वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचं आवाहन. आणि आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स समोर चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान. चेन्नईच्या MS चिदंबरम स्टेडियमवरती रंगणार सामना. कोण मारणार बाजी याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष.